नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर आपण लेक्चरला सुरुवात करतोय. आज फिजिक्स मधला आपण मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड हा चॅप्टर आपण पाहतो. ओके, त्याच्यामध्ये मेकॅनिकल म्हणजे काय, प्रॉपर्टी म्हणजे काय आणि सॉलिड म्हणजे काय. ओके, मेकॅनिकल कशाला म्हणतो आपण, प्रॉपर्टी कशाला म्हणतो आणि सॉलिड कशाला म्हणतो. सॉलिड वस्तू कुठल्या कुठल्या, जसं की पुढचे आहेत, तुम्हाला एक दिसते, ही दिसते, ही दिसते, सगळ्या मेकॅनिकल वस्तू. तर मेकॅनिकल म्हणजे यांत्रिक, त्याला काय म्हणतो आपण, यांत्रिक. त्याच्यामध्ये प्रॉपर्टी म्हणजे जे गुणधर्म, गुणधर्म म्हणजे काय, प्रत्येकाचे जसे माणसाचे गुणधर्म असतात. तुझा गुणधर्म आहे लवकर उठणे, लवकर लेक्चरला येणे, तुझा काय आहे गुणधर्म आहे. एक लक्षात, रात्री भरपूर अभ्यास करणे, कमी झोपणे, व्यायाम करणे, काय तुझे गुणधर्म आहे. सॉलिड म्हणजे काय, सॉलिडची डेफिनेशन काय, हे काय सॉलिड आहे. सॉलिड म्हणजे पदार्थ. म्हणजे आता मधला पेन काय सॉलिड, सॉलिडला पदार्थ म्हणतो मराठीमध्ये. हे सॉलिड आहे, हे सॉलिड आहे, हे सॉलिड आहे. लिक्विड म्हणजे काय, लिक्विड म्हणजे काय पाणी, जे द्रव आहे त्याला आपण लिक्विड म्हणतो. सॉलिड मध्ये काय काय येतं, जे स्थायू रूप असतोय त्याला सॉलिडला मराठीमध्ये आपण स्थायू म्हणतो. स्थायू मध्ये काय काय येतं, मग ज्या फिजिकली आपण हात लावू शकतो अशा गोष्टी, डोळ्यानं बघू शकतो अशा गोष्टीला आपण काय म्हणतो, सॉलिड म्हणतो. लिक्विड म्हणजे काय, दूध, पाणी, अजून काय दही, अजून ताक, अजून काय स्टिंग, लक्षात स्प्राईट, असं जे काय लिक्विडच्या स्वरूपात आपण लिक्विड म्हणतो. आणि गॅस मध्ये काय काय येतं, ऑक्सिजन आहे, नायट्रोजन आहे, आपण जे घेतो ते कार्बन डायऑक्साइड, म्हणजे ऑक्सिजन घेतो, कार्बन डायऑक्साइड सोडतो, वेगवेगळे गॅस आहेत. तर पदार्थाच्या तुम्ही जर अवस्था बघितल्या कुठल्या कुठल्या, काय काय त्यामध्ये सॉलिड, लिक्विड, गॅस, स्थायू, द्रव आणि वायू. स्थायू, द्रव आणि वायू. आपण आता अभ्यास कशाचा करणार आहे चॅप्टर मध्ये, फक्त स्थायू गोष्टींचा. लिक्विड म्हणजे ह्याच्यामध्ये सॉलिड मध्ये काय काय येतं, फक्त आपण स्थायूचा अभ्यास करणार, द्रव आणि गॅसचा अभ्यास करणार नाही आपण, द्रव आणि वायूचा अभ्यास करणार नाही चॅप्टर मध्ये. त्याला थर्मोडायनामिक्स वेगळे चॅप्टर आहेत. तर आपण समजून घेणार आहे फिजिक्स मध्ये काय असतं, आपल्या आजूबाजूला ज्या गोष्टी असतात त्याचा अभ्यास असतो. आता माझी बॉडी कशामध्ये येते, स्थायू मध्ये येते. ह्युमन बॉडी कशामध्ये येते, स्थायू मध्ये. हा बोर्ड कशामध्ये येतो, स्थायू मध्ये येतो. स्थायू म्हणजे काय, ज्याला आपण फिजिकली असा हात लावू शकतो त्याला काय म्हणतो, स्थायू म्हणजेच काय सॉलिड. त्याचे गुणधर्म बघणार आहे, ते मेकॅनिकल प्रॉपर्टी बघणार. हे लक्षात. आता हे प्रश्न उत्तर पण तुम्ही लिहायचे, बघायचे लगेच, काय काय जेवढं होईल तेवढं लगेच फटाफट पूर्ण करून घ्यायचं. कॅन यू नेम फ्यू ऑब्जेक्ट विच चेंज देअर शेप अँड साइज अँड ऍप्लिकेशन ऑफ द फोर्स. म्हणजे काय झालंय बाबा, प्रश्न नीट समजून घेत जाऊ. काय दिलेलं असतं बघा, आपण लाईन टू लाईन घेतोय. काय म्हणलं या ठिकाणी, कॅन यू नेम फ्यू ऑब्जेक्ट. तुम्ही अशी काही थोड्या ऑब्जेक्टची नाव सांगू शकता का, ते सॉलिड आहेत, कुठले कुठले नाव सांगू शकता, टेबल, खुर्ची, फॅन, भिंत, आवर बॉडी, हा पेन, हे काय आहेत सगळे सॉलिड. डिजिटल बोर्ड, कणकेचा गोळा, हे सुद्धा काय येतं बघा. देअर शेप अँड साइज ऑन ऍप्लिकेशन ऑफ फोर्स रिजन देअर ओरिजिनल शेप अँड साइज व्हेन द फोर्स इज रिमूव्ड. अशा काय काय गोष्टी आहेत की त्याच्यावर आपण फोर्स काढला, सायकलचं स्टँड असतं किंवा खटक्याचा पेन असतो, वरनं खटका दाबला, पेन तिथे खाली यायचा, त्यामध्ये आपली स्प्रिंग असते, खटका काढला की स्प्रिंग मागे होती, किंवा स्टँड असं खाली वरलं की स्टँड लागतं, त्याची स्प्रिंगला नुसतं खाल्ला टच केलं तर ऑटोमॅटिक होत जातं. स्प्रिंगचं काय, स्प्रिंग मध्ये काय येतं, समजा अशी स्प्रिंग, मोठी स्प्रिंग घेतली, दाबून धरली अशी, जोपर्यंत आपण दोन्ही बाजूला हाताने दाबून धरले तोपर्यंत स्प्रिंग बाहेर पडते, हात काढले लांबते स्प्रिंग. हे लक्षात. हे त्याला काय म्हणतो आपण, स्प्रिंग मध्ये काय आहे, फोर्स आहे. काय केलेला आहे तो, फोर्स, रिस्टोरिंग फोर्स असतो त्याच्यामध्ये. तर अशा किती वस्तू आहेत की त्याच्यामध्ये आपण त्याचा फोर्स काढला त्याच्या मूळ पोझिशनला येतो. समजा आपण आता काय करतोय, चिखलाचा गोळा घेतला, आपण चिखलाला जसा आकार देईल तसं ते काय होतं, तयार होतं. तर त्याला आपण फोर्स लावून आकार देतो, लक्षात घ्या. जशी कणिक आहे, कणकेला काय करतो आपण, बॅनला लागतोय परंतु कणकेचा गोळा असतो आधी, आणि त्याची काय होती परत चपाती. कशामुळं, आपण फोर्स लावून त्या ऑब्जेक्ट मध्ये काय केलेला आहे, बदल केलेला. फोर्स लावून काय केलेला आपण त्या ऑब्जेक्ट मध्ये बदल केलेला आहे. अशी कितीतरी उदाहरणं आहेत की आपण काय करू शकतो, त्याच्यावर फोर्स अप्लाय करून त्याची जी ओरिजिनल पोझिशन आहे ती आपण काय करू शकतो, चेंज करू शकतो. त्याच्यामध्ये पुढे काय सांगितले बघा, कॅन यू नेम ऑब्जेक्ट विच डू नॉट रिगेन्स देअर ओरिजिनल शेप
and size when the external force is removed. अशा काय काय गोष्टी आहेत त्याच्यात एक्सटर्नल फोर्स काढला तर ते परत ओरिजिनल पोझिशनला येत नाही. जसं की स्प्रिंगचं उदाहरण मी तुम्हाला सांगितलं, दाबलं स्प्रिंग लहान होणार आहे, फोर्स काढून घेतला परत ओरिजिनल पोझिशन. अशा काय काय गोष्टी आहेत त्याच्यात फोर्स काढून घेतला तसंच पडते. पण चिखला जसा मोठा गोळा त्याला आपण बुक्की मारली म्हणजे फोर्स दिला, आपला हात असा जो मोडतो, हात काढला की हा चिखल परत ओरिजिनल पोझिशनला येतो का नाही. मग त्याला काय म्हणतो आपण, रिगेन होत नाही. अशा काय काय गोष्टी रिगेन होत नाही, त्यांना बदल तसं तसं आकार दिला. कणकीने आपण देऊन चपाती लाटली, चपातीचा परत बेल न उचलली हा असा गोळा होतो का बघा, चपातीचा असं हा असा गुंडा झाला असं होतं का, असं होत नसतं. तर अशा काय काय वस्तू आहेत की त्याचा रिगेन परत होत नाही. लक्षात असं झाल्यावर काय होते, रिप्ले रिएक्शन घेतल्यासारखं रिड्यू केल्यासारखं असं होत नाही. हे लक्षात घ्या. ही फिजिक्स मधले आपण सॉलिडचे सगळे नियम बघणार. अशा काय काय वस्तू आहेत होत आहेत, काय काय होत नाही. लक्षात, स्प्रिंगचं उदाहरण घेतलं त्याला दाबलं लहान होतं, सोडलं. अशी काय काय उदाहरण आहेत लक्षात घ्या, ते परत त्याची ओरिजिनल पोझिशन घेतात. हे लक्षात घ्या. येतं लक्षात. जसं की पाण्याचं उदाहरण घेतलं आपल्याला लिक्विडचं शिकायचं नाही बरं का, फ्लावर बल शिकताना आपण बघूया. आपण काय केलं, एक बॉटल घेतली, असं नाजली किंवा टेपडात पाणी मोठे, मोकळी बॉटल घेऊन पाण्यात दाबायची, ते आपल्याला खाल्लं ढकलते असं वाटतं, त्याला काय म्हणतो आपण, बायोनिक फोर्स असतो, तो पण शिकायचा. मोठे मोठे मला सांगा, साधी सुई घ्यायची आणि आपण ती पाण्यात टाकली, ती बुडती सुई बुडती काय, आणि आपण नदीमध्ये गेलो, चंद्रभागा नदीमध्ये होडी असते, त्या होडीमध्ये 10-15 माणसं बसू शकते, 10 माणसं तरी बुडत नाही. कसं काय असतं, असं कसं काय, साधी सुई बुडती, सुईचं पोतं जरी घेऊन गेलं होडीमध्ये तर पोतं बुडत नाही. असं कसं काय होतं. तर त्याला प्लावक बल असतं, त्याला काय म्हणतो आपण, बायोनिक फोर्स म्हणतो. ते तर आपल्याला सगळं शिकायचं. आता आपण चॅप्टरची सुरुवात होते इथं. तर इंट्रोडक्शन काय सांगितलं ते लगेच समजून घ्यायचं व्यवस्थितपणे, लाईन टू लाईन आपण प्रत्येक मिनिंग तुम्हाला सांगतो. वाटलंच तुम्हाला जसं वाटलं तसं लिहून घेत चालायचे. ताळा जे आहेत ना, आता अभ्यास करताना सॉलिड म्हणजे काय, तिथं स्थायी होईल की लिहून घ्यायचं कंसामध्ये, त्याची एक वही जवळ ठेवायची, म्हणजे जे सांगतो तेवढं लिहून घ्यायचं. किंवा तुम्ही पुस्तकांना पेन्शन त्यामध्ये लिहिलं तरी चालते, पुस्तक जवळ ठेवायचं आणि तिथं पेन्शन लिहायचं थाय वगैरे काय असं सांगितलं. सॉलिड आर मेड अप ऑफ atoms or group of atom placed in the definite geometric arrangement. सॉलिड कसं तयार होतं, हा पेन कसा तयार झालाय, अनेक लहान कण एकत्र येऊन तयार झालेला. आपली बॉडी कशी तयार झाली, अनेक सेल, अनेक लहान लहान पार्टिकल एकत्र तयार झालेला आहे. बरं लाडू कसा तयार होतो, लाडू बुंदीचा, लहान 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 बुंदीचं कण असते, आपण एकूण दाबून असं जोडून तयार होतो. तसंच आहे एखादा टेबल कसं तयार झाला, अनेक लहान कण एकामेकाला जोडून तयार झाला ना. म्हणजे पार्टिकल असे एक किंवा एकापेक्षा जास्त असे पार्टिकल एकत्र एखादं सॉलिड तयार होतं. काय होतं, एक किंवा एकापेक्षा जास्त पार्टिकल एकत्र येऊन काय तयार होतं, बघा. सॉलिड मेडअप ऑफ, सॉलिड मेडअप म्हणजे सॉलिड कसं तयार होतं, मेडअप म्हणजे तयार होणं. ॲटम ऑर ग्रुप ऑफ ॲटम, एक ॲटम किंवा असे अनेक ॲटमचे ग्रुप एकत्र येऊन प्लेस्ड इन द डेफिनेट ऑर्डर, एका विशिष्ट ह्याच्यामध्ये आपण काय करतो, ठेवतो. गणपती कसं तयार करतो आपण, साचा असतो एक, त्या साच्यामध्ये काय करतो आपण, शाडू वगैरे टाकतो. आधी पाण्यासारखं असतं, ते अनेक पार्टिकल एकत्र किंवा तुला काय साच्याला गणपती लागतो, म्हणजे काय झालं, सॉलिड तयार झालं. जिओमेट्रिक अरेंजमेंट, त्याची जिओमेट्रिक भौतिक रचना आपण अशा प्रकारे करत त्याप्रमाणे. फॉर एक्झाम्पल फ्रीजचं उदाहरण घ्या, पाणी ओतलं वाटीमध्ये, फ्रीजमध्ये ठेवलं, वाटीसारखा आकार येतात, हे लक्षात. तर हे आपल्याला जर एखादा ॲटम किंवा एखादा सॉलिड जर तयार करायचं असेल, किंवा सॉलिड कसं तयार होतो, तर अनेक पार्टिकल, अनेक लहान कण एकत्र येऊन, कुठे म्हणतो अनेक लहान एकत्र कण येऊन, चालू करा. तर अनेक लहान कण एकत्र येऊन आपली चालेल, अनेक लहान कण एकत्र येऊन काय तयार होतं, सॉलिड तयार होतं. काय तयार होतं, सॉलिड. दिस अरेंजमेंट इज डिसाइडेड बाय नेचर so that the resultant force acting on each constant due to the other zero. काय सांगितलंय, काय सिंपल बघा, इथे सांगितलंय काय तुम्हाला, this arrangement is decided by the nature so that the resultant force acting on each constituent
ड्यू टू द अदर इज 0. ही जी काय अरेंजमेंट आहे, ही अरेंजमेंट आहे डिसाइड बाय नेचर. हे कशावर ठरतं तर निसर्गावर ठरतं लक्षात घ्या. सो दॅट द रिझल्टंट फोर्स ऍक्टिंग ऑन इच कॉन्स्टंट ड्यू टू द अदर इज 0. म्हणजे कशावर किती फोर्स तयार करतात त्यानुसार काय होतं, ते एखादा पार्टिकल, एखादा ऑब्जेक्ट, एखादा सॉलिड जे काही घटक आहे तो काय होतो त्याच्या फोर्स नुसार काय होत असतो, तयार होत असतो. दिस इज द इक्विलिब्रियम स्टेट अँड सॉलिड ऍट अ रूम टेम्परेचर. ही कसली स्टेट आहे तर इक्विलिब्रियम आहे. दिस इज अ इक्विलिब्रियम स्टेट. कसली स्टेट आहे ती, इक्विलिब्रियम ऑफ अ सॉलिड. दिस इज अ इक्विलिब्रियम स्टेट और सॉलिड ऍट अ रूम टेम्परेचर. ही इक्विलिब्रियम स्टेट असते. कसली असते, इक्विलिब्रियम त्यामध्ये बॅलन्सिंग झालेलं असतं. मग आता हा टेबल इथं आहे, हा बॅलन्सिंग पोझिशनला आहे. त्याला ऊन लागल्यावर असा निघून पडतोय, त्याचं टेम्परेचर वगैरे काय झालेलं सगळं मेंटेन झालेलं आहे. त्यामुळे काय म्हणतात, दिस इज द इक्विलिब्रियम स्टेट सॉलिड ऍट अ रूम टेम्परेचर. रूम टेम्परेचर म्हणजे काय, सर्वसामान्य तापमान त्याला म्हणतो, सर्वसामान्य तापमान. आता एक पेन असा आहे किंवा एखादा कागद आहे, कागद आपण घेतला नॉर्मल आहे, जास्त तापमान झालं किंवा जास्त ऊन आलं किंवा जास्त जाळामध्ये झालं तर जळून जातो लगेच. का, टेम्परेचर वाढलं. म्हणजे रूम टेम्परेचर म्हणजे सर्वसामान्य असणारं टेम्परेचर. आता हे रूम टेम्परेचर, नॉर्मल टेम्परेचर, त्यात ते टिकून राहतं, म्हणजे इक्विलिब्रियम पोझिशनला आलं असतं. जर तापमान कमी जास्त झालं तर काय होतो, त्या वस्तूमध्ये सुद्धा काय होतो बदल. जसं एखादं पाण्याचं वगैरे उदाहरण घ्या. पाणी रूम टेम्परेचर नॉर्मल असं वाहतं पितं, लय थंड झालं त्याला काय होतो, बर्फ होतो. म्हणजे रूम टेम्परेचरला ते पाणी काय असतं, एका विशिष्ट शेपमध्ये किंवा त्याच्या म्हणजे टेम्परेचर नसेल तर त्या लेवलमध्ये वाहत असतं. जर टेम्परेचर वाढलं तर काय होतं, त्याचा बर्फ होतो. तसेच एखाद्या सॉलिडचं तसंच असते. सॉलिडचं एखादं उदाहरण घ्या. कुठलं उदाहरण घ्या, आपलं मॅनाचं उदाहरण घ्या. मॅन तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, आपण कपाळाला लावतो मेन मधापासून मिळते मेन. मॅनाचा गोळा ठेवला येतो, काय झालं, व्यवस्थित आहे. ती जर उन्हात ठेवला तर पगळून जाईल. का, टेम्परेचर मध्ये बदल झाला. मेन काय सॉलिड जाईल, स्थायू मध्ये जाईल ना. मेनाचा गोळा इथे ठेवला काय होणार, असं झालं. ते जर उन्हात ठेवला तर काय होईल, पगळायचं. हे लक्षात. ही काय आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. टेम्परेचरमुळे सॉलिडमध्ये काय होत असतो, बदल होत असतो. दिस गिवन इक्विलिब्रियम अरेंजमेंट डज नॉट चेंज विथ द टाइम. काय सांगितलेलं आहे, द गिवन इक्विलिब्रियम अरेंजमेंट डज नॉट चेंज विथ द टाइम. ते टाइम नुसार बदलत नाही, तर ते टेम्परेचर नुसार बदलते. द गिवन इक्विलिब्रियम अरेंजमेंट डज नॉट चेंज विथ द टाइम. टेम्परेचरचा परिणाम होतो त्याच्यावरती. कशाचा परिणाम होतोय, टेम्परेचरचा. येत असेल किती, आता मेनाचा गोळा येतो दिवसभर जरी पडला तर काय होणार आहे, काय तीच जर उन्हात ठेवलं तर लगेच होईल. कारण का, त्याच्यावर परिणाम कशाचा होतोय, उन्हाचा टेम्परेचरचा परिणाम होतोय. टाइमचा काय संबंध आहे का. मी जर फॉर एक्झाम्पल तुम्हाला मेनाचे उदाहरण सांगितलं, दुसरं कुठलंही तुम्ही घेऊ शकता. परिणाम त्या गोष्टीवर कसा होतोय, टेम्परेचरचा. तुम्ही साधं खुर्चीचं उदाहरण घ्या. खुर्ची तर जास्त दिवस टिकते रूम टेम्परेचर. ही खुर्ची जर उन्हात बाहेर ठेवली 1 महिना 2 महिने, त्याचा कलर जायला लागतो सगळा कलर. कारण त्याच्या उन्हाचा काय होतो, म्हणजे टेम्परेचरच्या इथल्या प्रत्येक गोष्टीवरती काय होतोय, परिणाम होतोय. लक्षात. आपल्या वाढीवर सुद्धा परिणाम होतो. आपण त्यांनी वाहन दिवसभर थांबतो, उन्हात थांबलेला दिवसभर कळलं घ्या आपण. म्हणजे टेम्परेचरच्या प्रत्येक गोष्टीवरती परिणाम होतो. टेम्परेचरचा प्रत्येक गोष्टीवरती परिणाम होतोय बऱ्यापैकी. इट कॅन चेंज ओनली व्हेन एक्सटर्नल स्टिम्युलस like the compressive force from the all side it is applied to the solid. एखाद्या बॉडीचा जर आपल्याला शेप बदलायचा असेल तर आपल्याला त्याच्यावर फोर्स अप्लाय करावा लागेल. काय करावं लागेल, फोर्स अप्लाय करावा लागेल. आता हे टेबल आहे, ह्याच्यावर जोरात फोर्स अप्लाय केला, लय जोरात जास्त अप्लाय केला तरी फुटल बंद कट होऊन जाईल. ह्याच्यात सहज बदल करणं शक्य नाही. ह्याच्यावर एक्सटर्नल म्हणजे बाहेरचा फोर्स अप्लाय केलाय, काय होणार, याच्यामध्ये बदल होणार. त्याला आपण काय म्हणतो, एक्सटर्नल फोर्स अप्लाय करणं. The constitute of the vibrate about their equilibrium position even at a very low temperatures, but they cannot leave their fixed position. आता थोडंसं टेम्परेचर आलं, गरमाई वाढली म्हणून लगेच टेम्परेचर मध्ये बदल होणार असा विषय नाही. खूपच मोठं टेम्परेचर वाढलं तर काय होणार, एखाद्या ऑब्जेक्ट मध्ये काय होत असतो, बदल. थोड्याशा टेम्परेचर वाढल्याने कुठल्या गोष्टीवर लगेच परिणाम होत नाही. जास्त जर टेम्परेचर वाढलं तर त्या गोष्टीमध्ये काय होतं, 100% बदल किंवा ती घटक 100% बदल
असतो त्याच्यामध्ये. These facts provided as a solid definite shape and size allow the solid maintain the definite shape and size. तर एखाद्या ऑब्जेक्टला एखाद्या सॉलिडला शेप जो असतो तो फिक्स राहतो का टेम्परेचर मॅटर करते. आता पुढे काय सांगितलं, if the external force is applied to the solid the constituent of are slightly displaced. आता इथे काय सांगितलं इंजिन समजून घ्या बरं. काय झालं या ठिकाणी, if an external force is applied to the solid, एखादी सॉलिडची वस्तू आहे आपल्याकडे, सॉलिडची वस्तू आहे किंवा कुठली दुसरी सॉलिडची वस्तू घ्या, त्याच्यावर काय केलं तुम्ही अप्लाय, constitute are slightly displaced and restoring force are developed in it. त्याच्यामध्ये रिस्टोरिंग फोर्स तयार होतो. म्हणून मी मागाशी उदाहरण सांगितलं होते, एक्सटर्नल फोर्स आपल्याकडे सॉलिड द constitute of the slightly displaced and restoring force is developed in it. त्याच्यामध्ये रिस्टोरिंग फोर्स तयार होतो. कसा रिस्टोरिंग फोर्स तयार होतो बघा, साधं सोपं होतं. तुम्ही आपण तुमच्याकडे बॉल आहे, तुम्ही भिंतीवर असं मारता, भिंत काय ढकलते त्याला, तरी पण बॉल तिकडून इकडे येतो का. ऑलरेडी प्रत्येक ऑब्जेक्ट काय आहे, एक रिपल्जन फोर्स आहे. तुम्ही अशी बुक्की मारा भिंतीवरती, बुक्की काय करा भिंतीवरती बुक्की मारा. जेवढी कमी मारल तेवढं कमी लागतं, जेवढं जास्त मारल तेवढं आपल्या हाताला काय होते जास्त लागतं. त्याच्याकडून सुद्धा काय आहे रिपल्जन फोर्स आहे. एव्हरी ऑब्जेक्ट काय करतोय रिपल्जन फोर्स अट्रॅक्शन फोर्स प्रत्येक ऑब्जेक्टमध्ये. म्हणजे तुम्ही जर एखाद्या ऑब्जेक्टवरती फोर्स अप्लाय केला तर यामध्ये रिस्टोरिंग फोर्स सुद्धा असतो. जसं स्प्रिंगचं उदाहरण सांगितलं, तुम्ही फोर्स अप्लाय केला, स्प्रिंग काय होणार आहे परत महागारी. स्प्रिंगचा फोर्स काढून घेतला स्प्रिंग महागारी करणार आहे, ते रिस्टोरिंग फोर्स उदाहरण आहे. डेव्हलपिंग त्याच्यामध्ये तयार झालेला असतो फोर्स. जर मी स्प्रिंगला नाहीच दाबलं तर ती बाहेर येण्याचा प्रश्न आहे का. फोर्स अप्लाय केल्यामुळेच ती परत माघारी ढकलते. मी जर स्प्रिंगला फोर्स नाही अप्लाय केला तर स्प्रिंग परत अशी माघारी येणार आहे का. स्प्रिंग इथे पडले तशीच पडून राहील. मी ज्या वेळेला फोर्स अप्लाय करतोय म्हणून तर ती परत काय होते माघारी येते. म्हणजे त्याच्यामध्ये काय तयार होतो, डेव्हलप म्हणजे रिस्टोरिंग फोर्स त्या ठिकाणी तयार होत असतो. This restoring force try to bring the constituent back to their equilibrium position so that the solid can regain its shape. परत तो ओरिजिनल काय घेत असतो, शेप घेत असतो. ज्या ओरिजिनल पोझिशन तो गेला त्याच ओरिजिनल पोझिशनला परत तो येत असतो. When the deforming force are removed, deform होणं आणि डिफॉर्म होणं. डिफॉर्म आणि फॉर्मचं उदाहरण बघा. फॉर्म म्हणजे तयार असतं, डिफॉर्म म्हणजे त्याचा शेप काय होणं बदलणं. स्प्रिंग असे अशी पडलेली स्प्रिंग, मी दाबलो त्याचा काय झाला आकार बदलला. पहिल्यांदा स्प्रिंग असे जोरात दाबल्या काय होईल, त्याला काय म्हणतो आपण डिफॉर्म म्हणून. त्याला काय म्हणतो आपण असा ओरिजिनल फॉर्म स्प्रिंगचा. स्प्रिंग अशी आहे, दाबल्यानंतर काय झाली डिफॉर्म झाला, त्याला काय म्हणायचं डिफॉर्म. हा शब्द लक्षात ठेवा. ओरिजिनल त्याचा जो शेप पोझिशन आहे ती काय होणं बदलणं, त्याला काय म्हणायचं डिफॉर्म. फॉर्म म्हणजे ओरिजिनल फॉर्म मध्ये असतं. त्याला फोर्स केला दाबलो त्याचा डिफॉर्म झाला, म्हणजे त्याच्या फॉर्म मध्ये काय झाला बदल झाला, त्याला डिफॉर्म म्हणतो. अँड इंटर atomic forces tends to the restore the original position of the molecules. म्हणजे लबराचं उदाहरण घ्या. लबर सगळ्यांना माहिती आहे, लबर काय सॉलिड आहे. आता हे लबर आहे समजा, लबर मी याला ओढला काय होणार तो लांब, सोडलं परत काय ओरिजिनल पोझिशन आहे. मग असं कसं काय असतं, असं कसं काय होतं. हे लबराचं उदाहरण, हे लबर दिलं आपलं. हे लबर काय सॉलिड आहे, हे काय आहे आता असा सॉलिड किती एवढं दिसतं, असं वाढलं किती लांब, आता सोडलं परत मागा. हे कशाचं उदाहरण आहे रिस्टोरिंग फोर्स. असं ज्या वेळेला फोर्स लावतो त्यावेळेला ह्यातले जे मॉलिक्युल आहेत ह्यातले जे लहान लहान कण आहेत ते त्याची ओरिजिनल पोझिशन सोडायला तयार नसतं. मग परत ह्याच्याला फोर्स काढून घेतलंय पटकन जागेला ओरिजिनल पोझिशनला जाते. तर ही काय सॉलिड आहे आणि ह्याच्यामध्ये जे लहान लहान कण आहेत ते मॉलिक्युल आहेत त्यांच्यामध्ये एक टेंडन्सी असते, त्यांच्यामध्ये काय असतं रिस्टोरिंग फोर्स तयार होतो. रिस्टोरिंग फोर्स म्हणजे तुम्ही असा एक फोर्स असं बाहेर वाढलेला फोर्स काढून घेतलाय परत ती ओरिजिनल पोझिशनला येत असते, याला रिस्टोरिंग फोर्स म्हणायचं. त्याला काय म्हणायचं रिस्टोरिंग फोर्स असं म्हणायचं. का त्याला वाड्या कोण आतमध्ये बसलं त्याच्यामध्ये, त्याच्यामधले लहान. हे मला सांग, आपण ज्यावेळेला असं वडतोय परत सोडलं की माघार येते, असं वडलं की आपल्याला जाणवतं इकडे कोणतं वडतंय. असं वडाय कोण आहे का माणसाची आतमध्ये बरोबर, पण कोण वडतंय त्यातले लहान 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 कण आहे त्याच्यामध्ये. ह्यात काय लहान लहान कण, कण म्हणजे कोण पार्टिकल्स मॉलिक्युल्स. तर ते परत त्याला ओरिजिनल पोझिशनला आणतात.
ओरिजिनल पोझिशन म्हणून जिथून निघलाय तिथं परत येणं त्याला काय म्हणायचं ओरिजिनल पोझिशन ऑफ द मॉलिक्युल्स अँड दस द बॉडी रिगेन्स इट्स ओरिजिनल शेप. बॉडी काय करते परत बॉडी म्हणजे काय ती जी काय आपण ऑब्जेक्ट घेतला ती परत त्याची ओरिजिनल शेपला येते साईज शेप साईजला. आता याची साईज कशी अशी आहे शेप आणि साईज कसा असा आता काय शेप बदलला साईज बदलली आला लक्षात सोडलं ओरिजिनल पोझिशनला आलं ओरिजिनल पोझिशनला जिथून निघलं तिथे गेलं. As we will see there later, this possible only within the certain limits. परत त्याच्या काही विशिष्ट लिमिट परत काय येणार आहे माघारी येणार. आता उदाहरण दिले आपण. The form of body is decided by its size. As एखाद्या बॉडीचा शेप साइज आपण कशावर ठरवतो. The form of body decides size आणि shape. एखादी बॉडी कशी आहे ही कशावर ठरवली जाते त्याचा शेप कसा आहे आणि साइज कसा आहे त्याच्यावरती बॉडी कशी आहे. आता ही मोबाईल हे कशावर ठरवतो याचा शेप साइज काय लांबी किती आहे रुंदी किती आहे शेप साइज कशी आपण ठरवतो एवढी बॉडी आहे असं म्हणतो. हे लक्षात ठेवा. A tennis ball and the football both the spherical. टेनिस बॉल मध्ये सगळ्यांना कुठला मोठा असतो टेनिस बॉल मोठा असतो फुटबॉल मोठा असतो फुटबॉल मोठा असतो. त्याची साइज कशी आहे गोल त्याचा आकार असा गोल आहे पण एक छोटा एक काय आहे मोठा त्याला काय म्हणतो आपण साइज. साइज जी आहे ती एक छोटी आहे आणि एक कशी आहे मोठी आहे. दोन्ही पण कसे आहेत गोल आकार आहेत त्यांचा जो आकार आहे तो गोल आहे अँड दे हॅव सेम शेप. त्यांना शेप कसा आहे शेप त्यांचा सेम आहे म्हणजे ती गोल दिसायला शेप न सेम आहे परंतु साइज कशी आहे लहान मोठी आहे. हे लक्षात तुम्हाला दुसरं एक उदाहरण दिलं आपली पृथ्वी आणि चंद्र दोन्ही पण कसे आहेत गोल आहे पण कोण कोणापेक्षा मोठा आहे पृथ्वी आणि चंद्रामध्ये कोण मोठा आहे पृथ्वी मोठे आणि चंद्र दोन्ही पण कसे आहेत दिसायला गोल गोल आहेत कसे आहेत गोल पण त्याचा साइज काय वेगवेगळे साइज कशी आहे वेगवेगळे. बट द टेनिस बॉल इज स्मॉलर साइज दॅन द फुटबॉल आहे का टेनिस बॉल कसा आहे स्मॉलर आहे स्मॉलर कोणापेक्षा फुटबॉल पेक्षा. टेनिस बॉल इज स्मॉलर दॅन द फुटबॉल. When the force is applied to the solid which is not free to the move and this size or shape both changes due to the changes in the relative position molecules such force is called as the deforming force. त्याला काय म्हणायचं deforming force. तुम्ही एखाद्या ऑब्जेक्टवर ज्यावेळेला फोर्स अप्लाय करता त्यावेळेला तो ऑब्जेक्ट त्याची ओरिजिनल पोझिशन सोडतो आणि दुसऱ्या पोझिशन मध्ये दुसऱ्या शेप साइज मध्ये काय होतो म्हणजे त्याचा आकार शेप साइज बदलतो थोडक्यात त्याला काय म्हणायचं डिफॉर्मिंग झालं. काय झालं त्याच्यामध्ये डिफॉर्मिंग झालं. ओरिजिनलचा जो फॉर्म आहे तो बदलून दुसऱ्या फॉर्म मध्ये जाणं त्याला काय म्हणायचं डिफॉर्म. त्याला काय म्हणायचं डिफॉर्म. ओरिजिनल फॉर्म मधून डिफॉर्म मध्ये जाणं त्याला काय म्हणतो आपण डिफॉर्म. द चेंज इन द शेप और साइज और बोथ ऑफ द बॉडी काय म्हणलेलं आहे द चेंज इन द शेप. शेप म्हणजे काय आकार बदल. साइज आता शेप म्हणजे शेप आणि साइज आकाराच्या गोष्टी आहेत सगळे आणि त्यांना काय म्हणले बोथ म्हणजे लांबी रुंदी काय साइज मध्ये येईल लक्षात घ्या. शेप म्हणजे काय तर दिसतो कसा शेप म्हणजे काय दिसतो कसा. साइज म्हणजे काय लांबी रुंदी किती लांबी रुंदी कशी आहे. शेप साइज बदलतो काय बदलतो शेप साइज बदलतो. The change in shape and size of both body due to the external force is called as deformation. कळलं डेफिनेशन कशी पाठ करायचं आपण. The change in shape or size or both of a body. कोणामुळे झालाय बॉडी मध्ये of a body due to the external force. कोणामुळे झाले एक्सटर्नल फोर्स. एक्सटर्नल फोर्स म्हणजे बाहेरून एखाद्या बॉडीला फोर्स लावला असता त्याच्या शेप साइज मध्ये बदल होणं याला काय म्हणायचं डिफॉर्मिंग किंवा डिफॉर्मेशन. याला काय म्हणायचं deformation. The change in shape or size or both एखाद्या ऑब्जेक्टचा शेप साइज किंवा दोन्ही पण बदलणं कशामुळे ड्यू टू एक्सटर्नल फोर्स इज कॉल्ड ॲज डिफॉर्मेशन. त्याला काय म्हणतो आपण डिफॉर्मेशनची डेफिनेशन तुम्हाला बसली येऊ शकते. काय सांगितलं कळलं तर लक्षात कसं ठेवायचं डेफिनेशन बघा. द चेंज लक्षात ठेवा द चेंज इन शेप और साइज कशामध्ये बदल होणार आहे
शेप और साईज और बोथ, दोन्ही मध्ये पण शेप किंवा साईज बदलेल किंवा दोन्ही पण बदलेल ऑफ बॉडी. कोणाला बदलायला लागला? हे बॉडी से ऑफ बॉडी ड्यू टू द एक्सटर्नल फोर्स. ऑफ बॉडी ड्यू टू द एक्सटर्नल फोर्स इज कॉल्ड द डिफॉर्मेशन. डिफॉर्मेशन डेफिनेशन परत काय म्हणता येईल बघा. सुरुवात काय? द चेंज ऑफ द बॉडी. कशामुळं? चेंज ऑफ बॉडी कशामध्ये? शेप और साइज और बोथ. कशामुळे व्हायला लागलं सगळं? कशाचा बदल व्हायला लागला? ते ऑफ बॉडी. द चेंज इन शेप और साइज और बोथ ऑफ बॉडी ड्यू टू इज कॉल्ड एज डिफॉर्मेशन. याला काय म्हणायचं? एक्सटर्नल फोर्स. मराठीमध्ये काय बघा, एखाद्या ऑब्जेक्ट मुळे बाहेरून लावलेल्या फोर्स मुळे त्याच्या शेप मध्ये साइज मध्ये बदल होणं, त्यावेळेला त्याला म्हणायचं त्याचं डिफॉर्मेशन झालं. आलं लक्षात? काय म्हणायचं? डिफॉर्मेशन झालं. ह्याला काय म्हणायचं? डिफॉर्मेशन झालं. द लार्जर ऑफ डिफॉर्मिंग फोर्स ऑफ ऑन अ बॉडी. तर बॉडीचा कसा बदल होतो? लार्जर मोठ्या प्रमाणामध्ये बघा. The larger in the deformation could be the form of change in the length or wire. समजा आपल्याकडे एखादी वायर आहे, आपण जोरात ओढलेश तर वायर मध्ये बदल होते, लांबती बरं का, परत ओरिजिनल पोझिशन येत नाही. काय वायर येत नाही, ओरिजिनल लांबली लांब राहते. तुम्ही कुठल्या एखाद्या वायरचं उदाहरण घ्या, जर जोरात अशी वायर ओढली तर तशीच ती सरळ राहते वाढली, परत ती ओरिजिनल पोझिशन अशी हाय येत नाही. वायर कधी कधी काय होती? लांबती. लक्षात घ्या. The larger is deformation could deformation could be the form of change in the length of the wire, change in the volume of object, change in the shape of the body. इथं लक्षात. एकदा एखाद्या बॉडी मध्ये बदल झाला तर ते परत ओरिजिनल पोझिशनला येत नाही. आता तुम्हाला लहान होता येते का? तुमची बॉडीची काय झाली? लेंथ वाढली, उंची काय झाली? वाढली. परत लहान होता येते का? वाढली. तसं एक समजा तुमच्याकडे तार आहे, ब्लास्टिंग वगैरे विहिरीवर आपण केले, असल्या बार पांढऱ्या वायर नाही, ती वायर अशी ओढली जास्त तर ती लांबती, परत माघार येत नाही. त्याची काय झाली? लेंथ वाढली. म्हणजे साईज मध्ये शेप मध्ये काय असतो? असा बदल होईल. लेंथ न होईल, शेप न होईल, साईज न होईल. वी नो दॅट व्हेन द डिफॉर्मिंग फोर्स स्ट्रेचिंग म्हणतो आपण त्याला. काय म्हणतो आपण? स्ट्रेचिंग म्हणतो. लांब इज अप्लाइड टू द रबर बँड. इज अप्लाइड टू द रबर बँड. इट्स गेट्स डिफॉर्म्ड म्हणजे इलॉंगेटेड. डिफॉर्म्ड होणं म्हणजे त्याचं ओरिजिनल शेप साइज काय होणं? बदलणं. इलॉंगेटेड म्हणजे काय? लांब. बट व्हेन द फोर्स इज रिमूव्ह. तुम्ही जर फोर्स काढून घेतला तर, रिमूव्ह करणे म्हणजे काय करणे? काढणे. अँड इट्स रिगेन इट्स द ओरिजिनल लेंथ. फोर्स काढला की ती रिगेन होतं, ओरिजिनल पोझिशनला काय होतं? परत माघारी येतं. When a similar force is applied to the tub म्हणजे आपल्याला काय म्हणतो? कणिक. त्याला काय म्हणतो आपण? कणिक. कणकीचा गोळा आहे, काय म्हणतो आपण? कणिक. और क्ले म्हणजे काय असतो? चिखलाचा लगदा. त्याला काय म्हणतो आपण? क्ले म्हणतो. क्ले, चिखलाचा लगदा, त्याला काय म्हणतो आपण? क्ले. इट्स ऑल्सो गेट्स डिफॉर्म्ड बट डज नॉट रिगेन्स. तुम्ही पांढरा सिमेंट असतो आपण लावतो, असा चिखलाचा गोळा तयार होतो पांढरा सिमेंटचा. एकदा आपण लावला की परत ती वाळला की ओरिजिनल पोझिशनला परत येत नाही, तसंच राहतं. ते लक्षात घ्या. आता आपण काय केलं? प्लास्टर काढून सगळं प्लास्टर केलं, जोपर्यंत ओला येतो तर कसं बी काढून जातं. एकदा भिंतीला बसले ती फुटूनच का लागते, परत ओरिजिनल पोझिशनला येत नाही. तसं कणकीचं उदाहरण सांगितलं. कणकीला तुम्ही कसा आकार दिला तसं थांबते की परत ओरिजिनल पोझिशनला येत नाही. चपाती लाटली परत चपातीचा हा असा गोळा ऑटोमॅटिक तयार होत नाही. तर ही ओरिजिनल पोझिशनला एकदा त्यातनं ओरिजिनल पोझिशन म्हणून बाहेर डिफॉर्म झालं, ती रिगेन करत नाही परत ओरिजिनल पोझिशन. एक्सटर्नल फोर्स लावल्याशिवाय. एक्सटर्नल फोर्स काढून जरी घेतला तसंच राहणार. लक्षात घ्या. इट्स original shape and size after removed of the deforming force. This observation indicates that the rubber, clay are the different in nature. दोन्ही उदाहरण. रबराचं आणि क्लेचं उदाहरण कसं आहे? क्ले म्हणजे काय? चिखलासारखा गोळासारखा असतो चिखल. ते एकदा त्याला आकार दिला ते तसंच आकार राहणार, परत बदलत नाही. रबराला ओढलं तेवढ्या पुरतं लांबून राहील, फोर्स काढला परत माघारी. येतं लक्षात? अशा काय गोष्टी क्ले सारख्या गोष्टी म्हणजे काय?
तुम्ही एखाद्या सिमेंटापासून काय केलंय तर काय अशा ठिकाणी तर प्लास्टिक केलं किंवा एखादा गोल तयार केला, सिमेंट घेतलं आणि गोल तयार केलं, हात काढून घेतला, तसंच गोल राहतो इथे. यावेळेला तुम्ही काय घेतलं, रबर घेतला, ओढला, सोडला, परत ओरिजिनल पोझिशन येते. म्हणजे हे दोन्ही गोष्टी कशा आहेत, क्ले आणि रबर ह्या दोन्ही गोष्टी कशा आहेत, वेगवेगळ्या आहेत. Other different in a nature, and the property of that decide this nature is called as a elasticity and त्याला काय प्लास्टिसिटी. या दोन याला नाव आहेत काय, ही जी काय प्रॉपर्टी आहे त्याला काय म्हणतो आपण, इलेस्टिसिटी, किंवा याला काय म्हणायचं प्लास्टिसिटी. डेफिनेशन येऊ शकते बघा, काय सांगितलं बघा इथं. The property of that decide this nature is called elasticity or plasticity. डेफिनेशन लक्षात ठेवा, अंडरलाईन करा. एखादी कच्ची वय जवळ ठेवा, जवळ जी जी सांगतो तेवढी नाव तर लिहून घ्या, महत्वाची पॉईंट लिहून घ्यायची. वय असलं तर वयामध्ये लिहून घेत चाल, वया घेऊन या, महत्वाचे पॉईंट लिहून घे सांगतात. चॅप्टरचं नाव टाकायचं, त्यामध्ये आता ही पॉईंट महत्वाची डेफिनेशन येऊ शकते किंवा अंडरलाईन करून लिहून घ्यायची. ही जी पॉईंट आहेत ह्याच्यावर नीट सीईटीची सगळीकडे प्रश्न येतात. ही जे पॉईंट आहेत ब्लॅक मध्ये केलेले पॉईंट आहेत का हे लक्षात घ्या. आता ही डेफिनेशन येऊ शकते क्वेश्चन तुम्हाला, तेवढाच पॉईंट लिहून घ्यायचा. पण तुम्ही घरी गेल्यानंतर त्याचे नोट्स बनवू शकता, पण या पॉईंटवर फोकस करायचा किंवा अंडरलाईन तर करून ठेवायचं वही पेन मध्ये. The properties of that decide that the nature is called as a elasticity or त्याला काय म्हणतो आपण प्लास्टिसिटी. ही डेफिनेशन येणार परीक्षेला. काय म्हणले कळलं का, the property that decide this nature is called elasticity किंवा प्लास्टिसिटी. एखादी प्रॉपर्टी त्याच्यामध्ये काय केलं जातं, नेचर ठरवलं जातं, त्याला काय म्हणतो आपण इलेस्टिसिटी म्हणतो किंवा प्लास्टिसिटी म्हणतो. We will learn more about this property of solid in this chapter. आता ह्या चॅप्टर मध्ये आपण ह्या प्रॉपर्टी विषयी माहिती बघणार आहोत. येते का लक्षात, तरी लक्षात ठेवा. आता इलेस्टिक बिहेवियर ऑफ द सॉलिड बघणार आहे. इलेस्टिक बिहेवियर ऑफ द सॉलिड. सॉलिडचा आपण इलेस्टिक काय बघणार आहे, बिहेवियर. म्हणजे एखादा सॉलिड आहे त्याचं बिहेवियर कसं आहे आपण चेक करणार. म्हणजे त्याचं इफेक्टच्या फोर्स नुसार काय त्याच्यामध्ये बदल होतो, बिहेवियर कसं असतं सॉलिडचं काय त्याचा आपण अभ्यास करणार आहे. बघा आता काय म्हणले, इफ अ बॉडी रिगेन्स इट्स ओरिजिनल शेप अँड साइज आफ्टर रिमूव्हल डिफॉर्मिंग फोर्स इट्स कॉल्ड ॲज द इलेस्टिक बॉडी. इलेस्टिक बॉडी कुणाला म्हणायचं, कुणाला म्हणायचं इलेस्टिक बॉडी. एखाद्या बॉडीवरती आपण फोर्स अप्लाय केला, फोर्स काढला की ती परत ओरिजिनल पोझिशनला येत असेल त्याला काय म्हणायचं इलेस्टिक बॉडी. जसे की रबराचं उदाहरण, हा रबर आपण काय म्हणतो लहानपणी पण आपल्याला येत असले इलेस्टिक पॅन्ट वगैरे असायचं, त्याला काय हुक वगैरे नसायचं, ओढलं की लांबायचं, परत हे केलं की कमी व्हायचं, त्याला इलेस्टिक म्हणतो आपण. आता हे असं ओढलं तर काय होतं लांबतं. ही काय इलेस्टिक बॉडी, ही पेन इलेस्टिक आहे का, ओढला तुटून पडलं, मोडला परत ओरिजिनल पोझिशन येणार आहे का, ही नुसतं प्युअर सॉलिड मध्ये येते. ही इलेस्टिक येते. इलेस्टिक म्हणजे काय, त्याला म्हणायचं इलेस्टिक बॉडी. ह्याची बॉडी कशी आहे इलेस्टिक आहे. येतं लक्षात, हे काय आहे इलेस्टिक बॉडी, ह्याच्यामध्ये इलेस्टिसिटी आहे. म्हणजे काय करतं ते, जर फोर्स अप्लाय केला की लांबतं, फोर्स काढलाय काय येतं जवळ येतं, ह्याला काय म्हणतो आपण इलेस्टिक बॉडी. ही बॉडी कसली इलेस्टिक, ही काय इलेस्टिक नाही. म्हणजे तुम्ही डिफॉर्मिंग फोर्स अप्लाय केला असतो, तो काढला की ती परत ओरिजिनल पोझिशन, त्याला काय म्हणायचं आपण इलेस्टिक बॉडी असं म्हणायचं. आणि द प्रॉपर्टी इज कॉल्ड ॲज इलेस्टिसिटी. त्याची जी प्रॉपर्टी त्याला काय म्हणायचं इलॅस्टिसिटी. पहिल्या चॅप्टरला नाव इलॅस्टिसिटी, आता बदलले. पहिल्या चॅप्टरला काय नाव होतं इलॅस्टिसिटी. आता तुमचे एनसीईआरटी मध्ये जर बघितलं तर चॅप्टरला नाव काय, हा चॅप्टर आहे, हाच कन्सेप्ट, त्याला काय नाव आहे इलॅस्टिसिटी नाव आहे. आलं लक्षात. If a body regain its original shape and size after removal of the deforming force, it is called as elastic body. कळलं का काय म्हणले, if a body regains its original shape and size removal of the deforming force, अशा बॉडीला काय म्हणायचं is called as a elastic body and their property is called as a elasticity. कळलं का. एखाद्या बॉडीवरती आपण एक्सटर्नल फोर्स अप्लाय केलेला असतो, तो फोर्स जर आपण काढून घेतला तर ती बॉडी परत ओरिजिनल पोझिशनला येते. त्याच कंडिशनला, त्याच ह्याला काय प्रक्रियेला काय म्हणतो आपण इलॅस्टिक बॉडी. इलॅस्टिक बॉडी अशा बॉडीला काय म्हणतो आपण इलॅस्टिक बॉडी. आणि त्या इलॅस्टिक बॉडीनं परत त्याचा ओरिजिनल शेप साइज जर आला तर त्याला काय, ही जी प्रॉपर्टी त्याला काय म्हणतो आपण इलॅस्टिसिटीची प्रॉपर्टी असं म्हणतो. या लक्षात, याला म्हणजे इलॅस्टिसिटीची प्रॉपर्टी. Here the restoring force are strong enough to bring the displaced molecules to their original position.
परत ते मॉलिक्यूल काय करतात, ओरिजिनल पोझिशनला येतात. म्हणजे आता ही जी लहान लहान कणापासून तयार झाली त्याची पोझिशन कुठं आता इथं येतं. ही ओढलं की त्याच्या वेगळ्या पोझिशन झाल्या. आता हिथला मॉलिक्यूल आहे हिता दिसतोय, ओढलाय काय केला इकडे गेला पण सोडला एक पदार्थ, म्हणजे त्याची ओरिजिनल पोझिशन मध्ये काय होत असतो, बदल होतो. फोर्स काढला की परत ओरिजिनल पोझिशनला येत असतं. लक्षात घ्या. इफ द पोझिशन आणि एक्झाम्पल ऑफ इलेस्टिक मटेरियल आर मेटल्स, रबर, कॉर्ड्स. इथे उदाहरण तुम्हाला दिले. इफ द बॉडी रिगेन्स इट्स ओरिजिनल शेप अँड साइज completely and instantaneously upon the removal of the deforming force. Instantaneously म्हणजे काय, लगेच. Instantaneously म्हणजे काय, लगेच. रबर असा आहे, दोन्ही हात सोडले काय होतं, लगेच क्षणात काय होतो, तो ओरिजिनल पोझिशनला येतो. अपॉन रिमूव्ह द डिफॉर्मिंग फोर्स. एखाद्या रबरावर तुम्ही असं एक्सटर्नल फोर्स लावला, सोडलेल्या सेकंदात लगेच ते काय होतं, ओरिजिनल पोझिशन येतं. त्याला काय म्हणायचं, इन्स्टंटेनियसली म्हणजे लगेच. Upon removal force, deforming force, and then it is said to be the perfectly elastic. अशा बॉडीला काय म्हणायचं, परफेक्टली इलेस्टिक. आता ही बॉडी कशी आहे, परफेक्टली इलेस्टिक आहे, सोडलं की लगे येते. काय काय बॉडी असे ते हळू 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 येते, ती परफेक्टली इलेस्टिकची नाही. लक्षात घ्या, येतं ते हळूहळू पण लगेच येत नाही, परफेक्टली इलेस्टिक होऊ शकत नाही. If the body does not regain its original shape and size, returns alternative shape and size upon removal of the deforming force, is called as a plastic body. त्याला काय म्हणायचं, प्लास्टिक बॉडी. एखाद्या बॉडीवर तुम्ही एक्सटर्नल फोर्स अप्लाय केल्यानंतर ती जर फोर्स काढून घेतला, परत ती बॉडी ओरिजिनल पोझिशनला येत नाही, अशा बॉडीला काय म्हणायचं, प्लास्टिक बॉडी. आणि जी बॉडी एखाद्या बॉडीवरती फोर्स अप्लाय केल्यानंतर त्याचा शेप साईज बदलतं आणि बॉडीचा जो फोर्स आहे तो एक्सटर्नल काढून घेतला, परत ती ओरिजिनल पोझिशन, त्याला काय म्हणायचं, परफेक्ट बॉडी. दोन्हीतला फरक कळला का. परफेक्ट इलेस्टिक म्हणजे काय, एखाद्या बॉडीवरती फोर्स अप्लाय केला, तो फोर्स काढला, परत ती बॉडी काय येते, ओरिजिनल पोझिशन, त्याला काय म्हणायचं, परफेक्टली इलेस्टिक. जर असं नाही झालं तर ते कसली, प्लास्टिक बॉडी. द प्रॉपर्टी इज कॉल्ड ॲज द प्लास्टिसिटी. त्याला काय म्हणायचं, प्लास्टिसिटी. आणि इलेस्टिसिटी म्हणजे आपण शिकलो मग असं, फोर्स काढून घेतला की परत ओरिजिनल पोझिशन येतं, फोर्स लावला की पोझिशन बदलते. मग दोन्हीचा फरक कळला. इलेस्टिसिटी मध्ये परत ओरिजिनल पोझिशनला येतं, प्लास्टिसिटी मध्ये ओरिजिनल पोझिशनला येत नाही. कळलं का दोन्हीतला मुख्य फरक, इलेस्टिसिटी आणि प्लास्टिसिटी मध्ये फरक कळला. आता परत बघा, इलेस्टिसिटी मध्ये काय होतं, एखाद्या इलेस्टिसिटीचं उदाहरण म्हणजे काय, रबराचं उदाहरण. आणि प्लास्टिसिटी म्हणजे काय, कणकीचं उदाहरण घेतलं चालतंय. म्हणजे त्यात परत ती ओरिजिनल पोझिशनला सेट साईडला येत हे लक्षात. प्लास्टिसिटी म्हणायचं. That the restoring force are not strong enough to bring the molecules back the original position. Example of the plastic material are clay, putty, plastician, thick mud. मी थोडं जाडसर चिखल वगैरे. आता चिखल आहे, चिखलाला जे आकार देईल ती चिखल आकार घेते का, परत त्या हाय ओरिजिनल पोझिशनला येते, तशी ते उदाहरण आहे. There is no solid which is perfectly elastic or perfectly plastic. There is no solid, असं सॉलिड नाही, which is perfectly elastic and perfectly plastic. असं सॉलिडच नाही की ती पूर्णपणे काय आहे बघा. There is no solid, असा स्थायू नाही. काय आहे तो, परफेक्टली इलास्टिक आहे किंवा परफेक्टली प्लास्टिक आहे. The best example of the near ideal elastic solid is a quartz fiber and that of the plastic body is a putty. तर त्याला उदाहरण त्यांनी काय दिलंय, तर बेस्ट एक्झाम्पल ऑफ नियर आयडियल इलास्टिक सॉलिडचं क्वार्ट्ज फायबर दिले आणि दॅट्स ऑफ द प्लास्टिक बॉडी इज पुटी. कधी कधी फायबर असतं. आता हे तुम्ही जर थोडंसं म्हणलं हे ओरिजिनल पोझिशन घेतं बघा, थोडंसं असं हे केलं तर ते काय करते, ओरिजिनल पोझिशन त्यामध्ये लगे होत नाही, थोडं फायबर प्लास्टिक आहे पुढच्या. तर ही दोन कन्सेप्ट प्लास्टिसिटी इलेस्टिसिटी लक्षात ठेवा. आता याच्यावर काय स्ट्रेस आणि स्ट्रेन दोन कन्सेप्ट शिकणार आहे आपण. कुठले कन्सेप्ट शिकणार आहे, स्ट्रेस आणि स्ट्रेन. याच्यावर प्रश्न परीक्षा 100% येतो लक्षात घ्या, स्ट्रेस आणि स्ट्रेन वर. आता याचे डेफिनेशन लिहिताना या नोट्स कशा बनवणार तुम्ही, नोट्स बनवताना काय करणार, पहिल्यांदा काय करणार, स्ट्रेस म्हणजे काय लिहायचं, त्याची एवढी डेफिनेशन लिहायची, एवढेच नोट्स मध्ये टाकायचे, तेवढे एवढे लिहायचे. हे बाकी नाही लिहिलं तरी चालतं. कळलं. नोट्स कशा बनवणार तुम्ही आता बनवताना, स्ट्रेस हेडिंग टाकायचं, काय टाकायचं,
स्ट्रेस हेडिंग टाकायचं, त्याच्यामध्ये ही डेफिनेशन एवढी लिहायची आणि त्याच्या खाली फॉर्म्युला लिहायचा झालं. नोट्स मध्ये एवढं आलं पाहिजे. हे बाकी लिहायचं का नोट्स मध्ये? नोट्स अशा बनवायचे. नोट्स कशा बनवायचे तुम्हाला? नोट्स बनवताना काय करायचंय, तर नोट्स बनवताना एवढं नाही लिहिलं तर चालते. ही एक पॉइंट लिहा पूर्णपणे आणि तर ही तुमच्या नोट्स मध्ये आलं पाहिजे. ब्लॅक मध्ये करून दिले म्हणजे महत्वाचं जास्त गडद केलेलं. हे लक्षात ठेवा. हे लक्षात. The elastic properties of a body are described in term of stress. एखाद्या बॉडीची इलॅस्टिक प्रॉपर्टी आपल्याला दाखवायची असेल, डिस्क्राइब करायची असेल तर ते कशामध्ये करतो आपण? तर स्ट्रेस नावाच्या डेफिनेशन या वर्ड मध्ये. स्ट्रेस आणि स्ट्रेन डेफिनेशन फार सोप्या आहेत. स्ट्रेस आणि स्ट्रेन म्हणजे काय? When the body gets deformed under the applied force, restoring force are set up of internally and they oppose change in shape or size of the body. ते काय करते? चेंज इन शेप साइज बदलायला काय करते? अपोज करते. अपोज म्हणजे काय करणं? विरोध करणं. काय करते? विरोध करतं. They oppose change in shape or size of the body when the body is equilibrium in the altered shape or size. Deforming force or restoring force are equal in opposite. आता बघा definition. The internal restoring force per unit area of the body is called as stress. किती सोपी डेफिनेशन आहे बघा. स्ट्रेस म्हणजे काय? स्ट्रेसची डेफिनेशन काय दिली बघा. इंटरनल रिस्टोरिंग फोर्स पर युनिट एरिया ऑफ अ बॉडी इज कॉल्ड एज स्ट्रेस. इंटरनल रिस्टोरिंग फोर्स पर युनिट एरिया. पर युनिट एरिया आता इथं बघा. इंटरनल रिस्टोरिंग फोर्स पर युनिट एरिया इज कॉल्ड एज स्ट्रेस. आता डेफिनेशन कशी लक्षात ठेवायची बघा. इंटरनल रिस्टोरिंग फोर्स म्हणजे काय? डिफॉर्मिंग फोर्स म्हणतात त्याला. पर 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 शब्द अर्थ काय म्हणजे रेश. पर म्हणजे काय? डिवायडेशन. बघा कसं डेफिनेशन तयार झाली. इंटरनल रिस्टोरिंग फोर्स किंवा डिफॉर्मिंग फोर्स पर युनिट एरिया इज कॉल्ड एज स्ट्रेस. स्ट्रेस डेफिनेशन बघा कशी लक्षात ठेवा तुम्ही. स्ट्रेस म्हणजे ताण. स्ट्रेस म्हणजे काय? ताण. ह्या ताण तयार होतो ना ताण. ताणलं जाईल म्हणतो आपण. काय म्हणतो आपण? ताणणे म्हणजे ओढणे समज. काय होतं? ताणणे. आता काय निर्माण करतोय आपण याच्यामध्ये? याच्यामध्ये काय तयार झालंय? ताण. काय तयार केलं याच्यामध्ये आपण? ताण तयार केलाय. हा ताणची डेफिनेशन काय? ताणची डेफिनेशन काय? तर डिफॉर्मिंग फोर्स किंवा इंटरनल जो काय फोर्स आहे पर युनिट एरिया नुसार त्याला काय म्हणायचं? स्ट्रेसची डेफिनेशन असेल. स्ट्रेस म्हणजे काय? इंटरनल फोर्स अपॉन एरिया इज कॉल्ड एज स्ट्रेस. कळलं? साधी सोपी डेफिनेशन बघा. इंटरनल फोर्स पर युनिट एरिया इज कॉल्ड एज स्ट्रेस. फोर्स पर युनिट एरिया इज कॉल्ड एज स्ट्रेस. वर काय? ए म्हणजे काय? फोर्स. ए म्हणजे काय? एरिया. फोर्स अपॉन एरिया. आलं लक्षात? फोर्स अपॉन एरिया. पण इथे नुसतं फोर्स म्हणून चालत नाही. याला काय म्हणायचं? इंटरनल रिस्टोरिंग फोर्स. काय म्हणायचं? इंटरनल रिस्टोरिंग फोर्स पर युनिट एरिया. पर म्हणजे रेषी. बघा आपल्याला स्ट्रेस काढायचा. काय काढायचं? काय म्हणायचं? इंटरनल रिस्टोरिंग फोर्स. पर ची रेष म्हणजे रेष. पर म्हणजे रेष. पर युनिट एरिया. कळलं तुम्हाला? इज कॉल्ड एज स्ट्रेस. डेफिनेशन कशी लक्षात ठेवायची कळलं का? डेफिनेशन कशी लक्षात ठेवायची पाठ करून होणार नाही. काय? इंटरनल रिस्टोरिंग फोर्स पर युनिट एरिया इज कॉल्ड एज स्ट्रेस. कळलं डेफिनेशन टेस्टची? डेफिनेशन विचारली जाते. तुम्हाला टायप टेस्ट घ्यायचं नाही वाटलंच पाहिजे. डेफिनेशन वर दिसते काय काय तुम्हाला सांगितलं. कशामध्ये डेफिनेशन देणार आहे? इलेक्ट्रिसिटी म्हणजे काय? इलेक्ट्रिसिटी म्हणजे काय? स्ट्रेस म्हणजे काय? स्ट्रेन म्हणजे काय? हे लक्षात त्याचे उदाहरण तुम्ही लक्षात ठेवा. डिफॉर्मिंग फोर्स काय असतं? डेफिनेशन कळलं तुम्हाला लक्षात ठेवायला की सोपे म्हणून. काय डेफिनेशन? इंटरनल रिस्टोरिंग फोर्स पर युनिट एरिया इज कॉल्ड एज अ स्ट्रेस. ताण. त्याला काय म्हणतो आपण? ताण. तर तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे
ट्रेस इज इक्वल टू डिफॉर्मिंग फोर्स डिवाइडेड बाय एरिया. डिफॉर्मिंग फोर्स कसं दाखवतो आपण F बार डिवाइडेड बाय एरिया म्हणजे कोण E. हे लक्षात ठेवा. वेअर F इज अ इंटरनल रिस्टोरिंग फोर्स. F कोण आहे इथं? F कोण आहे? F बार इज इंटरनल रिस्टोरिंग फोर्स. एक्सटर्नल अप्लाइड डिफॉर्मिंग फोर्स त्याला म्हणतो. एक्सटर्नल अप्लाइड डिफॉर्मिंग फोर्स डॉट म्हणजे पुढे फुल डॉट. SI युनिट ऑफ ट्रेस इज अ न्यूटन मीटर स्क्वेअर. न्यूटन पर मीटर असतं तर मीटर स्क्वेअर असतं. पण हे दोन जर वर आलं इकडे बघा त्याचं काय असतं. आता आपल्याकडे डेफिनेशन काय आहे हो ह्याची स्ट्रेसची फोर्स अपॉन हे डेफिनेशन आहे आपल्याकडे बरोबर. फोर्स कशामध्ये मोजतो आपण न्यूटन मध्ये बरोबर का. जशी साखर आपण किलो मध्ये मोजतो. एखाद्या व्यक्तीला आपण ढकललं काय केलं तर मी या टेबलला इकडे ढकललं. किती ढकललं मग 1 किलो ढकललं का 2 किलो ढकललं. किलो ढकलतो का आपण कशावर ढकलतो आपण. एखाद्या माणूस पळाला जोरात सकाळ सकाळ आपण म्हणतो 5 किलो पळाला. 5 किलो पळत नसतो 5 किलोमीटर पळाला 100 किलोमीटर पळाला बरोबर नाही. तसं मी हे ढकललं एखाद्या वस्तूला तर किती ढकललं 5 न्यूटन 10 न्यूटन. किती ढकललं हे सुद्धा मोजता येत. तर ते कशामध्ये मोजतो आपण फोर्स हे न्यूटन मध्ये मोजतो. डिवाइडेड बाय एरिया म्हणजे एरिया कसा करतो आपण लांबी गुणिले रुंदी म्हणजे एरिया निघतो क्षेत्रफळ लांबी गुणिले रुंदी. मग आता एरिया म्हणजे काय एरिया कशामध्ये मीटर स्क्वेअर मध्ये मोजतो बरोबर. फिजिक्स मध्ये मीटर स्क्वेअर काय घेतलं मीटर स्क्वेअर काय घेतलं आपण इथं न्यूटन मध्ये फोर्स मोजतो. मीटर म्हणजे काय लांबीचं मीटर रुंदीचं मीटर. मीटर गुणिले मीटर काय आलं मीटरचा स्क्वेअर आलं. आता हे इथं खाली अधिक आहे इकडे वर गेलो काय होईल वजा म्हणून न्यूटन मीटरचा वजा 2 म्हणून हे काय दिले डायरेक्ट लिहिले बघा असं लिहिलं. तुम्हाला कुठून आलं तर ही एवढी त्याच्या मागे क्रिया लक्षात. त्याला काय म्हणतो न्यूटन मीटर रेस टू -2. त्याचं दुसरं नाव काय पास्कल. द डायमेन्शन ऑफ द स्ट्रेस तर तुम्हाला स्ट्रेसचं डायमेन्शन काय मिळालं मग L रेस टू -1 M रेस टू 1 T रेस टू -2. तुम्ही त्याचं डायमेन्शन झालं लक्षात ठेवा लागतं लक्षात अशा पद्धतीने. पुढे काय सांगितलंय बघा आणखी काय सांगितलंय स्ट्रेन इज अ मेजर ऑफ द डिफॉर्मेशन ऑफ अ बॉडी. पहिले डेफिनेशन कळले स्ट्रेस क्लिअर आहे सगळ्यांचा. स्ट्रेसचे डेफिनेशन काय आहे फोर्स अपॉन एरिया. कळलं का स्ट्रेस म्हणजे काय कळलं का बघा. स्ट्रेस म्हणजे काय फोर्स अपॉन एरिया. स्ट्रेन म्हणजे काय तुम्हाला काही गोष्टी आणखी दाखवतो बघा. तुम्हाला स्ट्रेस स्ट्रेनचं एकदा दाखवतो. तुम्हाला ॲनिमेशन दाखवतो कशाचं एखादं उदाहरण आपण ॲनिमेशनचं बघायचं तर डोक्यात बसत जा. स्ट्रेस स्ट्रेनचं उदाहरण बघा तुम्हाला डोक्यात बसत जा. स्ट्रेस स्ट्रेन काय असतं
स्प्रिंगचं उदाहरण दिलंय ते बघा. हे कशाचं आहे बघा, पोचला बरोबर दिलं. आता फोर्स काढलाय काय होते, स्ट्रेस ताण वाढते. हे शिकायचं आपल्याला. स्ट्रेस स्ट्रेनची कर्व पण आपण शिकतो. डेफिनेशन स्ट्रेनची पण आपल्याला शिकायचं. याचं रिलेशन आहेच परत. उदाहरण तुम्हाला दिली त्याच्या प्रकारे. स्ट्रेसचा वैकल्पिक कन्सेप्ट दिले. स्ट्रेस बघा, होते का स्ट्रेस. बघा आता झालं का, काय दिले, काय फोर्स नाही का. स्ट्रेन मध्ये एवढी डेफिनेशन लक्षात ठेवायची. स्ट्रेन म्हणजे काय, तर चेंज इन डायमेन्शन डिवाइडेड बाय ओरिजिनल डायमेन्शन. चेंज इन डायमेन्शन म्हणजे काय, बदललेलं डायमेन्शन भागिले ओरिजिनल डायमेन्शन. समजा बरोबर आहे मला सांग. आता बघा, ही काय आहे त्याचं ओरिजिनल डायमेन्शन. आता ओरिजिनल लांबी किती आहेत इथपर्यंत, 1 2 3 4 5 सेंटीमीटर. ही ओरिजिनल म्हणजे काय, ओरिजिनल डायमेन्शन म्हणजे हे खालचं म्हणजे काय दिलेलं, काय आहे ओरिजिनल डायमेन्शन. चेंज म्हणजे हे चेंज झालेलं डायमेन्शन. म्हणजे स्ट्रेनची डेफिनेशन कशी सोपी आहे लक्षात घ्या. स्ट्रेन म्हणजे काय, इथे खाली काय लिहिणार आहे तुम्ही, इथे काय लिहिणार, ही जी काय ओरिजिनल लांबी आहे, किती लांबी आहे, आता ओरिजिनल लांबी आहे किती आहे, ओरिजिनल लांबी किती आहे समजा आपल्याला 1 2 3 4 6 सेंटीमीटर आपण ओरिजिनल लांबी घेतली. काय घेतली आपण, 6 सेंटीमीटर ओरिजिनल लांबी. आणि परत वाढवलं किती झाले, 12 सेमी घेतली. याला काय म्हणतो आपण 12 सेमी. 6 1 6 6 2 12. याला काय म्हणतो आपण स्ट्रेन. याला काय म्हणतो आपण स्ट्रेन. म्हणजे
इथं ओरिजिनल डायमेन्शन झालं आणि इथे काय म्हणतो आपण चेंज झालेलं डायमेन्शन. म्हणजे समजा इथं खाली 6 होतं, ओरिजिनल डायमेन्शन तुमचं काय होतं 6 सेमी आणि चेंज झालेलं काय झालं 12 सेमी 10 सेमी काय असेल ते बदललेलं असेल. लक्षात बसते म्हणजे डेफिनेशन कशाला ठेवायचं कळलं का? स्ट्रेनची डेफिनेशन कळलं का तुम्हाला? स्ट्रेन म्हणजे काय डेफिनेशन पाठ करा बघा. स्ट्रेनची डेफिनेशन तुम्ही अशी इथली वरची किती लिखाणाच्या नादी लागत बसू नका. लक्षात कसं ठेवायचं? नोट्स बनवताना काय लक्षात ठेवायचं? तर स्ट्रेन इज डिफाइन्ड ॲज द रेशियो ऑफ अ चेंज इन डायमेन्शन ऑफ बॉडी इट्स टू ओरिजिनल डायमेन्शन. काय सांगितलंय बघा? स्ट्रेन म्हणजे चेंज इन डायमेन्शन विथ रिस्पेक्ट टू ओरिजिनल डायमेन्शन. याला काय म्हणायचं? स्ट्रेन. आता स्ट्रेनची डेफिनेशन कशी पाठ करणार? एक लक्ष द्या. ए अपॉन बी हा कशाचा रेशो आहे? ए आणि बी चा काय आहे हा रेशो आहे. ए आणि बी कशाचा रेशो आहे? हा ए आणि बी काय आहे हा रेशो आहे. ए नावाचा वर कुठला तरी घटक असेल, बी नावाचा कुठला तरी वर घटक असेल. ए आणि बी हा काय आहे एक प्रकारचा रेशो आहे. ए आणि बी काय एक प्रकारचा रेशो आहे. वर काय तर आहे आणि बी काय तर खाली तरी. येतं लक्षात? मग याला काय म्हणतो आपण बघा? चेंज इन डायमेन्शन विथ रिस्पेक्ट टू ओरिजिनल डायमेन्शन. चेंज इन डायमेन्शन विथ रिस्पेक्ट टू ओरिजिनल डायमेन्शन त्याला काय म्हणतो आपण? स्ट्रेन असं म्हणतो. डेफिनेशन पाठ करणार. हा काय आहे? अशी रेश म्हणजे काय असते? रेशो असतो. ह्या दोन्हीला काय म्हणतो आपण? रेशो असं म्हणतो. लक्षात. याला काय म्हणतो आपण? रेशो असं आपण म्हणतो. काय म्हणतो आपण याला? रेशो. काय म्हणतो आपण? चेंज इन डायमेन्शन विथ रिस्पेक्ट टू ओरिजिनल डायमेन्शन. चेंज इन डायमेन्शन विथ रिस्पेक्ट टू ओरिजिनल डायमेन्शन. चेंज इन डायमेन्शन विथ रिस्पेक्ट टू ओरिजिनल डायमेन्शन त्याला काय म्हणतो आपण? स्ट्रेन असं म्हणतो आपण. लक्षात बसते. याला काय म्हणतो आपण? स्ट्रेन. स्ट्रेन कळलं का तुम्हाला? स्ट्रेनची डेफिनेशन सांगा चला. मला स्ट्रेनची डेफिनेशन काय पाहिजे? चला स्ट्रेस म्हणजे काय? बोला. स्ट्रेनची डेफिनेशन सांगा आता मला मगाची. स्ट्रेस म्हणजे काय? फोर्स अपॉन एरिया. काय डेफिनेशन म्हणजे काय? ही डेफिनेशन सांगा बरं काय होते? रेशो ऑफ काय? कशाचा रेशो आहे? स्ट्रेस म्हणजे फोर्स अपॉन एरिया. कसला फोर्स म्हणतो आपण? इंटरनल रिस्टोरिंग फोर्स टू पर इंटरनल रिस्टोरिंग फोर्स पर युनिट एरिया इज कॉल्ड एज अ स्ट्रेस. आता स्ट्रेनची डेफिनेशन काय आहे? स्ट्रेनची डेफिनेशन काय आहे? सांगितले किंवा काय सांगितलं? कशातला रेशो आहे ती? कशातला रेशो आहे? रेशो कशामधला आहे? चेंज इन डायमेन्शन विथ रिस्पेक्ट टू ओरिजिनल डायमेन्शन. इथे वर काय दिलंय? चेंज इन डायमेन्शन. खाली काय दिलंय? ओरिजिनल डायमेन्शन. ह्याच्यातला भागाकार म्हणजे काय? स्ट्रेन. हे स्ट्रेन लक्षात घ्या. दोन्ही डेफिनेशन मधला फरक तुम्हाला स्ट्रेस आणि स्ट्रेन मध्ये विचारला जातो. दोन डेफिनेशन मधला फरक कळला. स्ट्रेन म्हणजे काय? चेंज इन डायमेन्शन आणि खाली काय? स्ट्रेन आणि स्ट्रेस मधला फरक कळला दोन्ही मधला. सांगा रे स्ट्रेस आणि स्ट्रेन मधला फरक काय? स्ट्रेस म्हणजे काय? फॉर्म्युला सांगा मला. मग सांगितलं स्ट्रेस स्ट्रेस इज इक्वल टू फोर्स अपॉन किंवा तुझ्या मनानं सांग डेफिनेशन. फोर्स अपॉन एरिया. स्ट्रेन म्हणजे काय? चेंज इन डायमेन्शन ऑफ ओरिजिनल डायमेन्शन. सांगितले आता जी काय असेल ती वर बदललेलं आहे आणि खाली न बदललेलं. मग जी काय ओरिजिनल ती डिनोमिनेटरला बदललेलं ती वरती. त्याला स्ट्रेन म्हणायचं. दुसरं काय नाही. डेफिनेशन पाठ करायची गरज नाही. डेफिनेशन स्ट्रेस म्हणजे काय? स्ट्रेसची डेफिनेशन काय? फोर्स अपॉन एरिया. आता लक्षात कसं ठेवायचं वरचं फोर्स? इंटरनल रिस्टोरिंग फोर्स विथ रिस्पेक्ट टू एरिया म्हणजेच काय? स्ट्रेस. याच्यावर याचा फॉर्म्युला लिहायचा. ह्याच्या थोडक्यात डेफिनेशन लिहायची. स्ट्रेनची डेफिनेशन काय? स्ट्रेनची डेफिनेशन तर ओरिजिनल डायमेन्शन आणि चेंज इन डायमेन्शन. तर बदललेलं डायमेन्शन इथं आणि इथं ओरिजिनल डायमेन्शन. यांचा भागाकार म्हणजे काय? झालं. एवढा फॉर्म्युला थोडीशी माहिती द्यायची. यात नवीन एक्स्ट्रा काय येतं? अशा पद्धतीने तुम्हाला लिहायचं. इट इज द रेशियो ऑफ टू सिमिलर क्वांटिटी. काय दिले? इट इज द रेशियो ऑफ टू सिमिलर क्वांटिटीज. हे स्ट्रेन इज अ डायमेन्शनलेस फिजिकल क्वांटिटी. स्ट्रेन क्वांटिटी किस लिहायचं? स्ट्रेन इज अ डायमेन्शनलेस फिजिकल क्वांटिटी.
आणि इट हॅज नो युनिट, त्याला युनिट नाही. का युनिट नाही बघा युनिट का नसतं स्ट्रेनला. आता तुम्हाला या ठिकाणी काय सांगितलं स्ट्रेन आता आपण बघा युनिट का नसते युनिट म्हणजे त्याला एक नसतं. ही लांबी किती आहे 5 आहे. ओरिजिनल लांबी आपण खाल्लेली का किती लिहिली आपण 5 सेंटीमीटर. ओरिजिनल लांबी म्हणजे काय त्याला काय म्हणतो आपण ओरिजिनल डायमेन्शन. आणि बदललेलं काय 10 आहे. इथे काय लिहिलं मग आपण 10 सेंटीमीटर. वर काय लिहितो आपण बदललेलं डायमेन्शन. खाली काय लिहिलं आपण आता लक्षात द्या. ह्या सेमीला ही सेमी काय झालं कॅन्सल. सेमी काय युनिट आहे त्याला काय म्हणतो आपण एकक. त्याला काय म्हणतो आपण एकक. हे दोन्ही काय झाले एकामेकाला कॅन्सल झालं. 5 1 5 5 2 10 म्हणजे किती आलं 2 आलं. आता हे सेमीच काय राहिलं नाही तर सेमी काय झालं कॅन्सल. युनिट राहिलं का युनिट राहिलं नाही. सेमी काय झालं कॅन्सल. म्हणून त्याला काय म्हणले इट हॅज नो युनिट. त्याला युनिट राहत नाही. स्ट्रेसला काय होतं युनिट बस. जर युनिट नाही आठवलं तर डेफिनेशन तर आठवलं. स्ट्रेस म्हणजे काय होतं फोर्स अपॉन एरिया. लक्षात आहे तुम्हाला. जर एखाद्या गोष्टीचं तुम्हाला युनिट आठवत नसेल आता स्ट्रेनला युनिट आहे का नाही बरोबर आहे. स्ट्रेसला काय होतं फोर्स अपॉन एरिया. हा फॉर्म्युला. फोर्स कशामध्ये मोजतो आपण साखर कशामध्ये मोजतो किलो मध्ये. तसं फोर्स कशामध्ये मोजतो न्यूटन होतं. एरिया कशामध्ये मोजतो एरिया लांबी गुणिले रुंदी म्हणजे मीटर गुणिले मीटर मीटरचा स्क्वेअर. मग इथे काय होतं मीटर स्क्वेअर. हे वर गेल्यावर काय होतं न्यूटन मीटरचा -2 असं होतं ना. असं लक्षात ठेवायचं. जरी युनिट विसरून गेलं तर तुम्हाला हे असं लक्षात ठेवावं लागणार आहे. इथे लक्षात देयर आर द 3 टाइप ऑफ स्ट्रेस. काय म्हणले देयर आर 3 टाइप ऑफ स्ट्रेस. तर किती प्रकारचे स्ट्रेस असतात 3 टाइपचे. करस्पॉन्डिंग स्ट्रेन्स तर त्याच्या स्ट्रेन नुसार इथे लक्षात. तर ह्याच्यावर प्रश्न परीक्षा तुम्हाला 100% स्ट्रेस स्ट्रेन वरती असतो. लक्षात हे कळलं का. डेफिनेशन संध्याकाळी रॅपिड टेस्ट घेतो मी याच्यावर तुमची. या रॅपिड टेस्ट मध्ये तुम्हाला काय काय विचारणार आहे प्लास्टिसिटी म्हणजे काय इलास्टिसिटी म्हणजे काय स्ट्रेस म्हणजे काय स्ट्रेन म्हणजे काय त्याचे एवढंच करायचं. ह्याच्यातनं विचारण्यासारखं एवढंच. तुम्हाला म्हणलं एवढे प्रश्न 5 चे उत्तर तुम्ही उत्तर लिहू शकता. एवढंच पाठ करायचं आपल्याला. रात्री सगळा अभ्यास केला थोडाच करा. आज काय तुम्हाला करायचं एवढं सांगितलं. थोड्या वेळ सरांचं लेक्चर सर घेतील थोड्या वेळ. इथे लक्षात ठेवा.